कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी ज्या माणसावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्याने माझा विश्वासघात केला। जगन्नाथ परका माणूस आहे ना, आहे ना। तुम्ही तर सगळे माझे सख्खे आहात ना। तुम्हाला नाही मला सांगता आलं? एक फोन, निदान एक फोन करून सांगायचं किंवा यायचं माझ्याकडे, काहीतरी करायला हवं होतं तुम्ही। मॉम फोन केला होता, बराच वेळा फोन केला, पण सारंग नोंदळेचं लग्न होतं, सगळा मीडिया तिकडे होता। एक चुकीचं पाऊल आणि सगळंच उद्ध्वस्त झालं असतं। नाही, आम्ही अडकलो म्हणून हे असं करायचं। फसवलं जगन्नाथनी, फसवलं मला। एका आईचा घात केलाय त्याने। मला सारंगच्या लग्नात नाही येऊन दिलं त्याने। मला सांगितलं इथे पूजा करायची, ते पूजा करत बसले तर इथे मी एकटी। नाही त्याला सोडणार, त्यांनी खूप चुकीचं केलं। त्या चक्रव्यूह रचला आणि माझ्या सारंगला अभिमन्यू केलं। आपण हरलो। तिलोत्तमा, तुला काय दिलं त्या जगन्नाथनी? हा, कधीपासून प्लॅनिंग करतेस जगन्नाथ बरोबर? आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं प्लॅनिंग कधीपासून चाललंय तुझं? बोल। अरे काय दिलं त्यांनी तुला? काय दिलं त्यांनी? पैसा, हा, संपत्ती, प्रॉपर्टी, काय दिलं? बोल। तिलोत्तमा, त्यात तिची काहीच चूक नाहीये बिचारीची। ही बिचारी मी सांगितलं ना तुला, हे सगळं जगन्नाथनी केलं। त्यांनी सावलीसाठी सुद्धा एक नवरा मुलगा उभा केला। एक खोटा मुलगा, जसं त्यांनी सारंगच्या आयुष्यात अस्मी पेरली ना, अगदी तसंच। आणि जगन्नाथच्या या बनावामुळे आपल्या सारंग बरोबरच सावलीचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होत होतं। हा, नाही आपला काय संबंध हिच्याशी? हिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं ना, मग होऊ द्यायचं ना। आणि तुम्हाला एवढाच पुळका असेल ना हिचा, तर हिला आपल्या एनजीओ मध्ये किंवा आपल्या कंपनीमध्ये काम दिलं असतं तर नोकरी दिली असती, जास्त पगार दिला असता हवं तर। पण हे करायचं नाही। तुम्ही माझ्या सारंगचा विचार नाही केलात, हिचा विचार केलात। काय तर हिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार, पण माझ्या सारंगचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केलात। त्याचं काय? तिलोत्तमा, तुला वाटतं तेवढं हे सगळं साधं सोपं सरळ नाहीये। मग कसं आहे? नाही मला सांगा मग कसं आहे? तुला जगन्नाथची मुलगी सानिका आठवते?
माझ्या लेकाला नसेल अक्कल. मी तर शहाणी आहे ना. मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे. तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. तुम्ही आमच्या कुटुंबाचे ज्योतिषी आहात, पण याचा अर्थ असा नाहीये ना की आमच्या मुलाचं लग्न तुमच्या ह्या मुलीशी लावून त्याचं आयुष्य आम्ही अंधारात घालू. तिचं काय? आपण सानिकाच्या आणि नीलच्या लग्नाला नकार दिला. तो फार मनाला लावून घेतला तिनं, आणि त्यावेळेला तिच्या रंगरूपावरनं जो तू तिचा अपमान केलास तो तिच्या एवढ्या जिवारी लागला की जाळून घेतलं तिने स्वतःला. म्हणतात ना, आपलीच कर्म आपला पाठलाग करतात. आता तू समज की जगन्नाथच्या सानिकाऐवजी सावली ती मुलगी. आणि जगन्नाथचं असं म्हणणं होतं की नकळत सानिकाच्या बाबतीत आपल्या हातून जे पाप घडलंय त्याचं प्रायश्चित्त म्हणून सारंग आणि सावलीचं लग्न व्हावं. तर तू विचार कर, एकीकडे मीडिया, एकीकडे फसवली गेलेली सावली, एकीकडे जगन्नाथ, एकीकडे आपलं कुटुंब, आपला बिझनेस, आपलं रेप्युटेशन, आणि ह्यात सानिकाबद्दल वाटणारा पश्चाताप. या सगळ्यात माझी विचित्र कोंडी झाली होती. आणि त्या एका नाजूक क्षणी मी हा एक कठीण निर्णय घेतला. मला मान्य आहे, जे काय झालं ते अनपेक्षित आहे, अचानक झालं सगळं. पण प्लीज आता जे झालं ते विसर आणि स्वीकार कर हिचा. स्वीकार करते ना. सोडा सोडा माझा हात, सोडा. तिलोत्तमा, काय करतेस? अगं सून आहे ती आपली. सगळ्यांसमोर देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आपली सून म्हणून स्वीकार केलाय आपण तिचा. आपण नाही, आपण नाही. मी नाही तिचा स्वीकार केला, तुम्ही केलाय. मला याच्यात नका धरू. आणि हिची लायकी आहे का माझ्या घरची सून व्हायची? हा? आहे? बघ ह्याच्याकडे, बघ ह्याच्याकडे. आहे तुझी लायकी? याच्या समोर उभी तरी राहायची आहे लायकी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.